कसा गरम करायला पाहिजे संध्याकाळी? काय बघायचं आहे आपण? अंतर वेगवेगळीची पीवायक्यू बघायचे आहेत. ओके, एक्सप्लेनेशनचं समजलं? एक्सप्लेनेशन मध्ये काय प्रॉब्लेम नसावं किंवा असला तरी आता ह्याच्यामध्ये क्लिअर होईल. बरोबर आहे. तर पहिल्यांदा बघा, आपण काय बघणार आहे? पीवायक्यू बघणार कशावरती? अंतर वेगवेगळीचे. सूत्र काय वापरणार म्हणलं आपण? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. कन्व्हर्जन करत असताना किलोमीटर प्रति तासचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर कशानं गुणणार? 5/18. एवढा एकच अंक पाठ करा. इकडे गुणतोय तिकडे भागणार. बरोबर, 5/18 तिकडे भागायचं, एवढीच गोष्ट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय बघितली आपण? गुणोत्तर बघितलं. कोणाकोणाचं गुणोत्तर समान असणार, कोणाकोणाचं गुणोत्तर विरुद्ध असणार. अंतर आणि वेग यांचं कसं असणार? समान. आणि वेग आणि वेळ यांचं कसं असणार? उलट सुलट असणार आहे. त्याच्यानंतर हा टॉपिक लेंदी आहे, म्हणजे जसं तुम्हाला तुमचं शेकडेवारीवरती जास्त भर आहे, शेकडेवरती प्रश्न पडतात सेम प्रत्येक एक्झामला तुम्हाला कशावरती प्रश्न आहे? प्रिलिम किंवा मेन्सला आहेच आहेत, 100% प्रश्न पडतोय. त्याच्यामुळे हा टॉपिक महत्वाचा आहे. फक्त आयोगाचा ट्रेंड समजून घेऊया आणि काय पाहिजे ते बघूया. लक्षात आलं? तर पहिला प्रश्न वाचा. मोटार गाडी ए 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. किती वेग सांगितलं त्याचा? 60 किलोमीटर प्रति तास. आणि त्याच्यानंतर दुसरी पण सांगितले कोण? बीचं स्पीड किती सांगितले? 75. आणि त्याच्यानंतर प्रति काय म्हणले? प्रति तास. दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावतात. कशा धावतात? एकाच दिशेनं. याला अंडरलाईन झाली पाहिजे. ज्यावेळी तुम्ही क्वेश्चन सोडवणार ना त्यावेळी ह्याला काय झाली पाहिजे? अंडरलाईन झाली पाहिजे. कशाला? एकाच. कारण की तिथं तुमचा कीवर्ड तयार झाला. बरोबर. त्याच्यानंतर मोटार गाडी ए ही मोटार गाडी बीच्या 60 किलोमीटर काय आहे? पुढे आहे. म्हणजे इथं एक जण आहे आणि इथे एक जण आहे. दोघांच्या मधलं अंतर किती दिलंय? 60. बरोबर आहे. म्हणजे आपण काय म्हणलो? आपलं सूत्र एकच, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आणि हे जर का सूत्र तुमच्या डोळ्यासमोर आहे, प्रत्येक वेळी प्रश्न विचारणार त्याला अंतर किती आहे. दिलेल्या दोन गोष्टी आहेत मॅडम. बरोबर आहे. दोन रेल्वे आहेत. दोन रेल्वेचं स्पीड माहिती आहे काय? दोघांना स्पीड आहे काय? आहे. वेग मला माहिती आहे, दोघांचा वेग आहे. बरोबर. अंतर दिले किती? तिने सांगितले फिक्स अंतर आहे किती? 60. कधीतरी अंतर पण दोन देऊ शकतात, दोन रेल्वेचं अंतर देतील. बरोबर आहे. पण हिने ऍक्च्युअल मध्ये त्यांच्यामधलं काय दिलंय? अंतर दिलेलं आहे. ते किती आहे? 60. म्हणजे अंतराच्या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार? 60. आता वेग पाहिजे. वेग किती आहेत? ऑब्जेक्ट किती आहेत? दोन. दोन ऑब्जेक्टला वेग आहे काय? आहे. वेग आहे. पण त्याच्यामध्ये आपण पाठ काय करताना केलं? वेगांची वजाबाकी कधी होणार? ज्यावेळी ते एकाच दिशेने असणार त्यावेळी त्यांची वजाबाकी होणार. आणि आपण अंडरलाईन कशाला केली? एकाच दिशेने. म्हणजे त्याच्याकडे लक्ष गेलं पाहिजे. एकाच दिशेनं. एकाच दिशेनं म्हणजे दोघांची वजाबाकी. 75ची आणि 60ची वजाबाकी किती येणार? 15. वेगाच्या ठिकाणी मी किती लिहिलं? 15. कळलं? आणि पुढं वेळ मला काढायचा आहे. 15 इकडे भागिले झालं म्हणजे 60 भागिले किती आलं तुमचं? 15. उत्तर किती येईल? म्हणजे उत्तर तुमचं काय आलं पाहिजे? 4 तास. लक्षात आलं? सोपं आहे. या फक्त विचारताना प्रश्न विचारला पाहिजे. कसा प्रश्न विचारणार? अंतर काय काय? वेग काय काय? वेळ काय आहे? विचारायचा त्याला प्रश्न. प्रश्न विचारला की तुमच्यासमोर आन्सर लगेच येणार. आणि भरपूर म्हणजे प्रकार भरपूर असल्यामुळे दरवेळेला कन्फ्युज होतोय. कुठं बेरीज करणार, कुठं वजाबाकी करणार, कुठं हे अंशात कोण, छेदात कोण, तो लोड घ्यायचा नाही. लिहिताना अंतर बरोबर वेग वेळच लिहिणार आणि त्याच्यामध्ये मला ज्या माहिती आहे त्या माहिती पुट करणार. एक कोणतरी माहिती नसणार ते मला मिळणार. आलं? जायचं पुढं. चल पुढचं घे. एक किलोमीटरच्या शर्यतीमध्ये आयशाने दयावर 50 मीटरनी किंवा 10 सेकंदांनी मात केली. शर्यत पूर्ण करायला आयशाला घेतलेला वेळ दाखवणारा पर्याय निवडा. आता बघा सांगितले काय बघा. ज्यावेळी एखादी रेस होते रेसमध्ये समजा दोन आहेत, दोघ जण स्पर्धक आहेत, त्याच्यामध्ये नेमका कोणता इश्यू होतोय किंवा हे जे म्हणले वरती काय 50 मीटर किंवा 10 सेकंदांनी विजय झाला किंवा पराभव केला हे जे म्हणलंय त्याचा अर्थ काय तो आधी समजून घेऊया. बरोबर आहे. म्हणजे ही 1 किलोमीटरचा असा ट्रॅक आहे. बरोबर आहे. वरच्या बाजूने पळणार कोण आहे? कोण पळणार? आयेश. बरोबर आहे. आणि खालनं कोण पळणार आहे? बरोबर. आता बघा
सांगितले काय, हे इकडनं पळतोय, हा इकडनं पळतोय. आता बघा म्हणताना काय म्हणतोय की ज्यावेळी सांगताना दोन पद्धतीने सांगितलं जाते. समजा आयेश पळतोय किंवा ए किंवा बी म्हणूया आपल्याला, बरोबर, ए पळतोय बी पळतोय. ए न तीच रेस जी आहे ती 5 मिनिटात पूर्ण केली आणि बी न तीच रेस 5 मिनिटं 30 सेकंदांनी पूर्ण केली, बरोबर आहे. मग आपण म्हणताना कसं म्हणणार, की म्हणताना काय म्हणणार की ती हे जे आहे काय रेस जी आहे ती ए न 30 सेकंदाने जिंकली. ते लवकर आला, 30 सेकंद अगोदर आला. सांगताना ते सांगितले रेस पूर्ण जर का त्यांनी केली असती, दोघांनी रेस पूर्ण केली तर त्यांच्या वेळेमधला फरक किती असेल, 10 सेकंद, बरोबर आहे. आणि दुसऱ्या पद्धतीने सांगितलं जाते अंतरामध्ये. काय सांगितलं जाते, अंतरामध्ये. अंतरामध्ये कसं सांगितलं जाते बघा, पळायला सुरुवात केली, बरोबर आहे, पळायला सुरुवात केली आणि शेवटला काय झालं बघा, ही फिनिशिंग लाईन आहे, बरोबर. ज्यावेळी ए न फिनिश केलं त्यावेळी बी इथं कुठे पाठीमाग होता. काय केलं, ज्यावेळी ए न फिनिश केलं त्यावेळी बी कुठं होता, मागं काहीतरी होता. आणि म्हणताना म्हणतात काय बघा, एवढं अंतर टाकून मारलं, म्हणजे एवढ्या अंतराचा गॅप टाकून तो काय झाला, जिंकला. म्हणजे अंतरामध्ये सांगणार ते सांगितलं जाते काय, त्यानं एवढं अंतर काय केलं, तेवढं अंतर त्यानं लीड टाकले किंवा शिल्लक ठेवले अंतर, तो जिंकला. आता बघा मला सांगा, ज्यावेळी मी वेळ काढणार, आता समजा किती वाजलेत, किती मिनिटं झालेत, 1 मिनिट 30 सेकंद झाले. समजा 100 मीटरची रेस किंवा 200 मीटरची रेस आहे, बरोबर. 1 मिनिट 30 सेकंद झाले. ज्यावेळी कोण जिंकला, ए जिंकला, बरोबर. एचं टायमिंग किती झालं, 1 मिनिट 30 सेकंद, बरोबर. आता दुसरी गोष्ट काय, तू 1 मिनिट 30 सेकंद इथेच आहे ना तो अजून. समजा हे अंतर किती आहे, हे अंतर आहे तुमचं 100 मीटर अजून, बरोबर. 100 मीटर अजून अंतर आहे. मग परत मी काय म्हणणार, हा इथं आहे किती वाजता, 1 मिनिट 30 सेकंदाला इथंच आहे तो अजून, त्याला 100 मीटर पळायचं आहे आणि ह्याचं टायमिंग किती झालं, 2 मिनिटं 30 सेकंद. काय म्हणलो, अंतर किती झालं, 2 मिनिटं 30 सेकंद. आता म्हणताना मी दोन पद्धतीने म्हणू शकतोय. हे समजलं की ह्याचं कंपॅरिझन लगेच करणार, म्हणून एवढं सगळं समजून सांगवलं. म्हणजे काय बघा, म्हणताना मी काय म्हणलो, ए हा 1 मिनिटानं जिंकला. वेळेची तुलना केली तर काय म्हणलो, 1 मिनिटानं जिंकला. किंवा ए हा किती मीटरनं जिंकला, 100 मीटरनं जिंकला. मग म्हणताना आपण काय म्हणलो, ज्यावेळी आपण एक समान टाइम घेतला त्यावेळी राहिलेलं मधलं दोघांच्यातलं अंतर मोजणं. आता हे जे आहे इथनं पुढचं अंतर, म्हणजे इथं ज्यावेळी रेस संपली त्यावेळी जो जेवढ्या अंतरावरती होता 100 मीटर पाठीमागे आहे ना, तर हे 100 मीटर अंतर त्याने किती वेळात पूर्ण केलं असणार, 1 मिनिटात पूर्ण केला असणार. जो गॅप दिलाय तो, कळालं. मग त्याच्यामुळे आपण ह्याची तुलना त्याच्या स्पीड सोबत करतोय. काय करतोय, त्याच्या स्पीड सोबत करतोय. म्हणजे काय बघा, आयेशानं सुरुवात केली, आयेशानं ज्यावेळी रेस पूर्ण केली, इथं रेस पूर्ण केली त्यावेळी दया कुठे होता, इथं पाठीमाग होता. आणि ते अंतर किती होतं, हे अंतर तुमचं किती, 50 मीटर. दया पाठीमाग होता 50 मीटर, बरोबर आहे. आणि ते दयानं जे 50 मीटर जे अंतर आहे ते किती वेळात पूर्ण केलं, 10 सेकंदात पूर्ण केलं. म्हणजे आयेश ज्यावेळी रेस संपली तिथनं पुढं अजून तो 10 सेकंद पळत होता हे राहिलेलं अंतर संपवण्यासाठी, कळलं काय. म्हणून आपण लिहिताना काय लिहिणार, तो 10 सेकंदामध्ये किती पळतोय, 50 मीटर, कळलं काय. म्हणून मी ते तसं लिहिणार. आता हे का लिहिलं ह्याच्यासाठी एवढं सगळं रामायण सांगायची पळायले, बरोबर आहे. मी डायरेक्ट पण म्हणू शकलो असतो हे 10 म्हणजे एवढं घ्या, पण हे समजलं पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे तो 10 सेकंदात किती जातोय, 50 मीटर. रेस कितीची आहे, 1 किलोमीटरची. 50 मीटर जायला जर का 10 सेकंद लागत असतील तर 1000 मीटर जायला किती वेळ लागणार, 50च्या खाली लिहिणार, बरोबर आहे. म्हणजे बघा 50चे किती गट्टे होतील, 100 मध्ये 2, 1000 मध्ये 20 होतील. एका गट्ट्याला किती लागते, 10, तर एकूण किती लागेल, 200 सेकंद लागतील. म्हणजे दयाला रेस पूर्ण करायला किती सेकंद लागले, 200. कळालं. विचारले कोण, आयेश विचारलाय, बरोबर आहे. आयेशला जो अगोदर तिने रेस पूर्ण केली म्हणजे त्याचा वेळ किती असणार, 190 असणार. म्हणजे हा 190 असणार आणि त्याच्यानंतर ज्यावेळी इथं जो असणार, ज्यावेळी तो हेच असणार कोण, दया, त्यावेळी ह्याचं टायमिंग किती असणार, 190 सेकंद. उरलेलं हे पूर्ण केलं त्यानं 10 सेकंदात आणि इथं पोहोचला किती सेकंदाला, 200 सेकंदाला. म्हणजे आन्सर तुमचं काय येणार आहे, 2 नंबर. लक्षात आलं, किती, 190 सेकंद. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ.
रीड करा. संजय परेशपेक्षा तिप्पट वेगाने आणि परेश निलेशपेक्षा 5 पट वेगाने चालतो. वेगांची तुलना दिली. दिली का नाही तुलना? वेगांची तुलना दिली. वेगांची तुलना कशी दिली? निलेशपेक्षा 5 पट कोण आहे? परेश. म्हणजे निलेश 1 असेल तर परेश किती असणार? 5. बरोबर आहे. हे कशाचं गुणोत्तर झालं? कशाचं गुणोत्तर झालं? वेगांचं. बरोबर आहे. आपल्याला काय सांगितले? मिनिट म्हणजे वेळ. वेगाचं गुणोत्तर हे वेळेच्या गुणोत्तराच्या कसं असतं? उलट असतं. हा कोण घेतलेला आपण? निलेश. बरोबर आहे. हा कोण असणार? परेश. परेशला 5 वेग आहे, निलेशला 1 वेग आहे, तर त्यांच्या वेळेचं गुणोत्तर कसं होणार? 5:1. हे झालं काय? वेळेचे गुणोत्तर. बरोबर. आता ज्याची त्याची वेळ त्याच्या खाली लिहा. किती येईल? याची वेळ किती आली? 45. किती पट झाले? 9 पट. मग इथं पण किती होणार? 9 पट. म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे तुमचं? 9. हा झाला पहिला प्रश्न. बरोबर आहे. दुसरा प्रश्न, समजा त्यांना हेच गणित थोडंसं अजून अवघड करायचं असतं. काय? अजून अवघड करायचं असतं तर त्यांनी काय विचारलं असतं? परेशच्या ऐवजी संजय विचारला असता. काय म्हणतोय बा? परेशच्या ऐवजी काय विचारला असता? संजय विचारला असता. आता एक गोष्ट सांगतो, लक्षात घ्या. ज्या पटीत तुम्ही स्पीड वाढवणार त्या पटीत लागणारा वेळ कमी होणार. काय म्हणलो? ज्या पटीत तुम्ही स्पीड वाढवणार त्या पटीत लागणारा वेळ काय होणार? कमी होणार. स्पीड दुप्पट झालं, लागणारा वेळ निमपट होणार. स्पीड तिप्पट झालं, लागणारा वेळ 3 पटीनं कमी होणार. 5 पट केलं, 5 पटीनं कमी होणार. सेम तसंच झालंय. हा निलेशपेक्षा वेग कसा झाला? 5 पट. म्हणून 45चं 5 पटीनं काय झालं? कमी आला. पहिल्यांदा किती? 9. बरोबर. सेकंड स्टेपला काय विचारलंय? संजय हा परेशपेक्षा तिप्पट वेगाचा आहे. बरोबर आहे. म्हणजे तो काय झाला? तिप्पट झाला. मग इथं 3 पटीनं वेग काय होणार? वेळ काय लागणार? कमी होणार. म्हणून 9 लागत असेल, किती? 9 मिनिटं, तर त्याला किती मिनिट लागणार? फक्त 3 मिनिटं. लक्षात आलं? म्हणजे जर का 2 स्टेपमध्ये हेच गणित देता आलं असतं, मी यांना हे त्याची गरज नव्हती ना इथपर्यंत. हे काय विनाकारण दिले, फक्त कन्फ्युजन क्रिएट करायला. ओके, जायच पुढं. प्रश्न काय सांगितलाय? एका मोटर गाडीने 80 किलोमीटर प्रति तास हा काय झाला? वेग झाला. झाला का वेग? 80 किलोमीटर हा वेग झाला. त्याच्यानंतर काय सांगितलं? या सरासरी वेगाने पुणे ते नागपूर हे अंतर कापण्यास किती तास लागतात? 9 तास लागतात. बरोबर आहे. काय मिळालं? 9 म्हणजे काय? वेग. वेळ, सॉरी, वेळ. वेळ एवढा आहे, वेग एवढा आहे, म्हणजे काय मिळणार? अंतर मिळणार. अंतर किती? अंतर बरोबर बरोबर किती होईल? 90 गुणिले 9. 80 गुणिले 9. बरोबर. तसंच ठेवा, त्याला भाग घालवायचा नाही. जर ते परत वापरायचं ना अंतर मला, तर अंतर तसंच ठेवा. उत्तर काढा 720 येईल. 720 वापरण्यापेक्षा तसं ठेवा, सोपं पडते. बरोबर आहे. परत काय सांगितले? तर त्याच गाडीने तेच अंतर म्हणजे कुठलं? हे अंतर, तेच अंतर 8 तासात करायचंय. म्हणजे अंतर किती लिहिणार होता? 80 गुणिले 9. बरोबर. वेळ किती लिहिणार? 9. आणि तुम्हाला काढायचं काय? स्पीड. बरोबर आहे. हे 9 इकडे गेलं म्हणजे किती येईल? 80 गुणिले, सॉरी 8 इथं 8. 9 80 गुणिले 9 भागिले 8. किती झालं? 10. 10 9 90. तुमचं स्पीड किती यायला पाहिजे? सरासरी वेग 90 यायला पाहिजे. झालं? या पटकन पुढचे देतो. थोडा बघूया. काल काय सोपं आहे, फक्त त्याला तोडायचं. असं तोडायचं, सेपरेट सेपरेट झालं पाहिजे. मस्त मस्त छोटे छोटे पीस करायचे, मस्तपैकी कुकरमध्ये टाकायचं, शिजवायचं. हा, चला जायचं पुढं. या काय सांगितले? एक्स आणि वाय हे 2 स्थानक आहेत. मॅप काढून घ्या. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला समजत नाही ना, मॅप काढून घ्या. काय मॅप काढला? इथे घेतला एक्स, इकडे घेतला काय? वाय. ओके. काय सांगितलं? अंतर किती आहे? 500. नंतर एक रेल्वे एक्स या स्थानकापासून वाय कडे, एक्स या स्थानकापासून कुठं? वाय कडं किती आहे स्पीड? 20.
आणि दुसरी रेल्वे वाय या स्थानकाकडून कुठे आल्या इकडं, तिचं स्पीड किती आहे 30, तर एक्स स्थानकापासून किती अंतरावरती दोन्ही रेल्वे एकमेकांना पार करतात. बरोबर, अंतर फिक्स आहे, वेळ दिलाय. बरोबर, काय करणार बघा, लय झिकझिक करायची नाही, लय झिकझिक करायची नाही. दोन पद्धतीनं हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह होते. किती पद्धतीनं, दोन पद्धतीनं. मी पहिली पद्धत तुम्हाला सांगतो, दुसरी पद्धत माझी तुम्हाला नंतर सांगतो. पहिल्यांदा काय करते, जग काय करते ते सांगतो. अंतर बरोबर किती येणार 500 गुणिले 500 बरोबर अपोजिट डायरेक्शन नाही, याचा अर्थ वेगांची काय होणार, बेरीज होणार. किती होणार 50 गुणिले एक्स. बरोबर, मग एक्स ची किंमत किती येईल 500 भागिले 50 बरोबर एक्स, म्हणजे किती आली 10 बरोबर एक्स. म्हणजे दोन्ही रेल्वे किती वेळ प्रवास करतील 10 तास. मग यापैकी इकडून इकडे जाताना 10 तास, हा इकडे किती येणार 10 तास. प्रॉब्लेम काय आहे की 20 ला घ्यायचा वेग का 30 ला घ्यायचा, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होणार. बरोबर, कन्फ्युजन झालं की तुमची दोन्ही उत्तर तुमच्या डोळ्यासमोर आहेत. 20 घेतलं तर 200 उत्तर आहे, 30 घेतलं तर 300 उत्तर आहे. बरोबर, मग तुम्हाला घ्यायचं काय, ज्या टोकाकडून विचारले त्या टोकाकडून जी रेल्वे सुटणार आहे ती कोणती सुटते, 20 वाली सुटते ना, तर स्पीड किती घेणार 20 गुणिले हे लागणार वेळ 10 म्हणजे उत्तर किती येईल 200. हे झाली काय, म्हणजे इथून पुढे उत्तर कसं येईल 10 गुणिले 20 बरोबर 200. पण हे तुमचं उत्तर यायच्या अगोदर तुमचं उत्तर हे पण येणार 300, जे मगाशी तुम्ही दोघा ठिकाणी सांगितलं 300. बरोबर, कारण की देताना बरोबर. हा, आता दुसरी मेथड काय आहे, मी एक्सप्लेनेशनच्या लेक्चरमध्ये म्हणजे मागल्या लेक्चरमध्ये तुम्हाला काय म्हणलो, दोन गुणोत्तर प्रकार सांगितले. पहिल्यांदा वेगाचे गुणोत्तर आणि अंतराचे गुणोत्तर कसे असते, समान असते. वेग आणि अंतर डोक्यात ठेवायचे, पाठ करायचं नाही. म्हणजे वेग वाढवला अंतर वाढणार, वेग कमी आला अंतर कमी येणार. बरोबर आहे, मग मी वेगांचं गुणोत्तर काढलं. वेगांचं गुणोत्तर किती येईल, ही एक्स कडची बाजू आहे, ही कोणाकडची आहे वाय कडची आहे. वेगांचं गुणोत्तर किती आलं 2 असतील. हेच गुणोत्तर कशाचं असणार, अंतराचं असणार. हेच गुणोत्तर कशाचं असणार आहे, अंतराचं असणार आहे. मग एकूण अंतर किती आहे 500. 500 हे दिलेल्या गुणोत्तरामध्ये विभागायचं आहे. काय करायचं आहे, 500 दिलेल्या ह्या गुणोत्तरामध्ये काय करणार, विभागणार. का, रेल्वे एक्स कडनं जी येणार आहे ती 2 भाग पूर्ण करणार आणि वाय कडनं येणार रेल्वे किती भाग पूर्ण करणार, 3 भाग पूर्ण करणार. म्हणजे हे भाग किती होतील 200, इथे किती येईल 300. झालंय तुमचं आन्सर. तुमच्यावरती कसं सोडायचं म्हणजे म्हणून काय इम्पॉर्टंट लिहिले त्याच्यापुढे मी कुठे बी वापरायचे. लक्षात आलं. नेक्स्ट घ्या. आन्सर यायला पाहिजे. 50 किलोमीटर वेग दिलाय, 50 गुणिले अंतर काढण्यासाठी 6 तास लागतात असंच ठेवा. बरोबर आहे, हे तुम्हाला अंतर मिळालं आणि याला भागणार कशानं 4. 4 2 3 25 25 3 55, जे तुमचं आन्सर यायला पाहिजे. त्याच पुढं सोपं आहे, एकदम सोपं आहे. या अजय व अतुल हे ए ते बी, बघा प्रश्न समजून घ्या. बघा अ ते ब ए ते बी पर्यंत अनुक्रमे एवढ्या स्पीडने जायला लागले दोघ जण. बरोबर, प्रवास केला. अ पासून ब पर्यंत किती किलोमीटर अंतर आहे, 72 किलोमीटर अंतर आहे. अतुल प्रथम बी पर्यंत पोहोचून तो लगेच परतला आणि सी येथे अजयला भेटला. म्हणजे काय नेमकं घडलंय ते बघा. इथं ए हा पॉइंट आहे, इथं बी हा पॉइंट आहे. बरोबर आहे, हा किती आहे ए, हा किती आहे बी. बरोबर आहे, मग इथनं हे अंतर किती सांगितले तुम्हाला 72 किलोमीटर 72. बरोबर आहे, इथनं अतुलनं सुरू केलं. स्पीड कोणाचं जास्त आहे, अतुलचं स्पीड जास्त आहे म्हणजे बीचं स्पीड जास्त आहे. बरोबर आहे, हा सॉरी बीचं नाही, अतुलचं स्पीड जास्त आहे. हा अतुल घ्या, हा कोण घ्या अजय. बरोबर, मग तिने सांगताना काय सांगितलंय, अतुलचं स्पीड जास्त असल्यामुळं अतुल ए पर्यंत पोहोचला आणि तिथनं तो लगेच परतून पाठीमागं पण आला आणि येताना कुठेतरी इथं सी हा पॉइंट आहे, तिथं अजय या पाठीमागनं जो येत होता ह्या दोघांची इथे गाठभेट झाली. असा प्रश्न विचारला. म्हणजे आता बघा
मी काय करतो, ह्या सीला मी इथनं तोडला आणि असं पुढे केला, म्हणजे काय, जे अंतर आहे ते मी असं पुढे दाखवायचं म्हटलं तर असं कुठेतरी पुढे येईल ना अंतर. मी काय म्हणतोय बघा, असं कुठेतरी पुढे येईल. चालताना दोघं जण समान वेळेत चाललेत का कोण जास्त कमी चाललाय? नाही, चालताना दोघं जण कसे चाललेत, समान अंतरच चाललेत. सॉरी, समान अंतर नाही, समान वेगानं चाललेत, नाही पण नाही, सॉरी, समान वेळ चालले. हा, म्हणजे टाइम, तेवढाच टाइम चालले. मग आता आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला बघायचं आहे की अशा कोणत्या संख्येनं गुणायचं आहे 17 ने 19ला, की 19 ची संख्या ही कशाच्या पुढे गेली पाहिजे, 72च्या अंतर पुढे गेलं पाहिजे आणि 17 त्याच्या पाठीमागे राहिली पाहिजे. अशी पहिली संख्या शोधा. म्हणजे बघा, 17 दोन्ही 34, 19 दोन्ही 38, बरोबर आहे. अजून नाही, 3 न गुणा, 17 त्रिक 51, 19 त्रिक 57, आलं जाते पुढे अजून नाही. 19 चोक 76, गेलं का 72च्या पुढं 76, बरोबर. आणि 17 चोक, बरोबर. आता बघा, म्हणजे जर का अजय 4 तास चालला असला, किती अंतर जाईल, 68. अजून त्याला किती अंतर राहिले, 4. म्हणजे आता क्रॉस चेक करताना माझं काय आलं पाहिजे, हा बीला वळसा घालून हे अंतर 4 किलोमीटर तो मागा आला पाहिजे. कोण, अतुल, बरोबर आहे. आता बघा, 19 चोक 76, म्हणजे हे 76 पुढे गेला, त्याला जायचं किती होतं, 72. 72 पण तिथं वळला पाठीमागाला, किती किलोमीटर राहिलं, 4. लक्षात आलं काय. म्हणजे तिने विचारलं या सी मधलं आणि कोणातलं, बी मधलं अंतर किती असणार, मग 4 किलोमीटर, जे की ऑप्शन नंबर 2. लक्षात आलं. फक्त काय सांगतो की कंबाईन मध्ये प्रश्न विचारताना स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारणार नाही, तुमच्या डोक्याचा काय करणार, भोगा करणार, तुम्हाला विचार करायला भाग पाडणार. त्याच्यामध्ये कुठेही कॅल्क्युलेशन नाही, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ ह्याचा पण वापर नाही, फक्त लॉजिकचा वापर आहे. की बाबा ज्याला विचार करायला कळाला की असं करायचं आहे तो तिथं जाऊन परत येणार आहे. पण 17 वाला जो स्पीडवाला आहे, सॉरी अजय, तो काय करणार नाही, ते 72 बी पर्यंत पोहोचणारच नाही, तो पोहोचून परत येतोय अतुल, आणि अजय मधीच रस्त्यात कुठे गाठ पडतोय. याचा अर्थ अतुलचं अंतर हे 72 पेक्षा जास्त झालं पाहिजे, अजयचं अंतर हे 72 पेक्षा कमी झालं पाहिजे, म्हणून आपण 4 न गुणलो. लक्षात आलं काय. हे फक्त टॅली करायचे आहे, समजून घेऊन. ओके, चला पुढचं घ्या. या, एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने जातो आणि 6 किलोमीटर प्रति तास या वेगाने काय करतो, परत येतो. तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग किती असेल, असा प्रश्न आहे, बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये सांगताना सांगितलंय काय, समान अंतर जायचं, समान अंतर परत यायचं. काय सांगतोय, फक्त हे त्यालाच लागू होते. म्हणजे बघा, ए पासून बी पर्यंत जाणार, बी पासून परत ए पर्यंत येणार, किंवा ए पासून बी पर्यंत जाणार, बी पासून तेवढंच अंतर कुठे जाणार, सी पर्यंत, पण अंतर समान पाहिजे. अंतरामध्ये काय होणार नाही, बदल करणार नाही, अंतर तेच पाहिजे. आणि समजा ह्या गणितामध्ये अंतर जरी सांगितलं असतं की बाबा 50 किलोमीटर आहे, 20 किलोमीटर आहे, तर अंतरावरती डिपेंड नाही. काय सांगतोय, पुणे ते मुंबई जर का 1 किलोमीटर अंतर म्हटलं तरी पण उत्तर तेच येईल, आणि मुंबई आणि पुणे मधलं अंतर 400 किलोमीटर जरी म्हटलं तरी पण उत्तर काय येईल, तेच येईल, उत्तर बदलणार नाही. म्हणजे काय, सरासरी वेग हा दिलेल्या अंतरावरती डिपेंड नसतो, ज्यावेळी अंतर समान असतं त्यावेळी. पण समजा एखाद्या गणिताच्या मध्ये काय सांगतात की दिलेला वेळ कसा करतात, म्हणजे टप्पड पाडतात. पहिल्या किती, एक पहिले 1.5 तास 50च्या स्पीडने गेला, नंतरचा अर्धा तास 20च्या स्पीडने गेला, नंतर जास्तच घाई झाली म्हणून 80 ने गेला, पुढचे 4 तास. तर संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग काढा. मग जर का असा प्रश्न विचारला तर तुम्ही काय करणार, एकूण लागलेला वेळ काढणार की किती वेळ त्यानं प्रवास केला आणि एकूण त्यानं किती अंतर प्रवास केला हे काढणार. अंतराला वेळेनं भागणार. समजा जायला एकूण 500 किलोमीटर अंतर झालं आणि जायला त्यानं लावलेत किती, 10 तास, तर सरासरी वेग किती होईल, 50. लक्षात आलं. म्हणजे एकूण अंतर भागिले एकूण प्रवास. आता त्याच्या खाली ते पण लिहून घ्या. म्हणजे काय लिहून घ्या, सरासरी वेग बरोबर मगाशी काय लिहून घेतलं आपण, सरासरी वेग बरोबर 2xy डिवायडेड बाय x + y आहे. कशासाठी, हे त्यासाठी ज्यांच्यामध्ये अंतर कसं आहे, समान आहे. अंतरच जर समान नसेल तर सरासरी वेग कसा काढायचा, या एकूण अंतर भागिले लागलेला एकूण वेळ, एकूण अंतर भागिले लागलेला एकूण वेळ. म्हणजे समान अंतर असेल तरी पण उत्तर येईल, अंतर भिन्न दिलं तरी पण उत्तर यायला पाहिजे.
2xy डिवायडेड बाय x प्लस वाय समान अंतरासाठी, आणि भिन्न अंतर असेल किंवा काय असेल वेगवेगळ्या अंतराचं टप्प दिलं असतील तर लागलेले एकूण अंतर पार केलेले अंतर एकूण आणि त्यासाठी लागलेला वेळेने त्याला भागणार. मग आता हे कसं दिलंय काय सेम सांगितले जाऊन परत येतोय. याचा अर्थ 2xy डिवायडेड बाय x प्लस वाय. 2xy म्हणजे 2 गुणिले 4 गुणिले 6 भागिले 4 अधिक 6. 2 गुणिले 4 गुणिले 6 भागिले 10. 24 24 जुनी 48 भागिले 10. उत्तर येईल तुमचं 4.8. 4.8. आणि हे अंतर हे जे सरासरी वेग असतो बरोबर आहे. आपण ज्यावेळी काळकाम शिकत होतो त्याच्यामध्ये एक सांगितलं काय ते जे तिथं फॉलो केलं तेच इथं फॉलो करायचं आहे, फक्त थोडंसं बदलतंय. ज्यावेळी तुमचं अंतर असते कसं जे स्पीड आहे आता किती दिले 4 आणि 6 याचा मिड पॉइंट करायचा किती 5. तर हे उत्तर नेहमी तुमचं 4 आणि 5 च्या मध्ये असते. कशाच्या मध्ये असणार 4 आणि 5 च्या मध्ये. त्यातल्या त्यात हे 5 च्या जास्त जवळ असणार, 4 च्या जवळ असणार नाही. म्हणजे जर का ऑप्शन बघितले तर 5 उत्तर फिक्स येणार नाही आणि 4 पण फिक्स येणार, दोघांच्या मध्ये उत्तर येईल. सेम तसं 5 येणार नाही, 5 च्या पुढचं पण आन्सर येणार नाही. अंतर कुठं राहील नेहमी 4.2 किंवा 4.8 मध्ये राहील. मग जवळ कोणाला पाहिजे म्हणलो मी 5 ला, निम्म्यापेक्षा पुढे पाहिजे. उत्तर कुठलं येईल 4.8. जरी मी अंदाजानं काढायचं जरी म्हटलं तरी पण आन्सर येऊन जाईल. पुढचं आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबांची संख्या मोजते. 2 खांबातील अंतर तुम्हाला दिले 50 मीटर आहे. त्या आगगाडीचा वेग तुम्हाला दिलेला आहे किती 40 किलोमीटर आणि किती खांब पास करायचे आहेत 5601 खांब पास करायचे आहेत. तर ते मोजण्यासाठी त्याला किती वेळ लागेल. पहिल्यांदा काढलं पाहिजे अंतर किती होईल. अंतर काढल्यानंतर वेग आहे, वेळ तुम्हाला मिळून जाईल. मग अंतर काढताना काय करणार आपण गॅप ही कन्सेप्ट सांगितली मागच्या लेक्चरमध्ये. म्हणजे अपूर्णांकामध्ये काय म्हणलो की बाबा जेवढी झाडं आहेत समजा 4 झाडं असतील तर गॅप किती असणार 3. 2 झाडं असतील गॅप किती असणार 1. तसं समजा एवढी झाडं आहेत एवढी खांब आहेत तर गॅप किती असणार 5600 गॅप आलेत. एका गॅपची किंमत किती 50 म्हणजे किती आलं 28 वरती किती शून्य येतील. अजून एक एवढ्या शून्य येतील बरोबर आहे. पण हे काय आलं मीटर मध्ये आलं. माझं स्पीड कशामध्ये आहे किलोमीटर मध्ये. सगळी परिमाण कशात पाहिजेत एका ह्याच्यात पाहिजे एककात पाहिजेत. म्हणून याला भागलं कशानं 1000 1000 भागण्याचं कारण काय 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर 1000 मीटर बरोबर आहे. उत्तर मिळालं मला 280 किलोमीटर. म्हणजे एवढे खांब पास करायचे असतील तर त्या माणसाला किती अंतर प्रवास केला पाहिजे 280 किलोमीटर अंतर प्रवास केला पाहिजे. प्रवासाचा वेग त्याचा किती आहे 40. भागलं उत्तर किती मिळालं मला 7. जे की ऑप्शन नंबर तुमचा किती आहे 1. लक्षात आलं या. ओके चला पुन्हा समजले काय. मसाई पठारातून सुली पाहिजे का तुम्हाला. अंतर किती आहे बघा आपण काय म्हणलो ऑब्जेक्ट किती आहे 2 ऑब्जेक्ट आहेत. एक ऑब्जेक्ट आहे रेल्वे, दुसरा ऑब्जेक्ट कोणता आहे प्लॅटफॉर्म. प्लॅटफॉर्मला वेग नाही, रेल्वेला वेग आहे. प्लॅटफॉर्मला अंतर आहे, रेल्वेला अंतर आहे. म्हणजे आपल्याला एकच सूत्र बघायचं म्हणलं आपण कुठलं अंतर बरोबर वेग गुणिले वेग बरोबर. अंतर काय असणार ह्या दोघांची बेरीज म्हणजे किती आलं 500. वेग काय दिलाय तुम्हाला 45 पण वेग कशात आहे तुमचा मीटर प्रति किलोमीटर प्रति तास आहे. हे मीटर मध्ये आहे याचा अर्थ ह्याला इथंच गुणा किती ना गुणिले वेळ काय येईल सगळं इकडे आणा काय येईल 500 गुणिले 18 भागिले 45 गुणिले 5. 5 गेलं किती येईल 100. परत 9 भागाला 9 5 45 9 दोन्ही 18 5 न परत भाग गेला 20 20 दोन्ही 40 बरोबर x यायला पाहिजे. 45 कुठून आलं चला पुढचं घ्या माझं पुस्तक घ्या
नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालली आहे. पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यास व्यक्तीला 6 मिनिटे लागतात. जर याच गतीने ही व्यक्ती किती मिनिटं चालते? 20 मिनिटं चालते, तर ती व्यक्ती कितव्या स्तंभापाशी असेल? मी एक गोष्ट आता सांगितली काय, जेवढे काही तुमचे खांब असतील, झाडं असतील, त्यांच्यापेक्षा झाडांच्या संख्येपेक्षा एक काय कमी असणार? गॅप कमी असणार. जर का तो चौथ्या खांबापाशी आहे, याचा अर्थ त्यानं किती गॅप पास केलेत? 3 गॅप पास केलेत. आणि त्याला 20 मिनिटात किती गॅप जाणार ते आपण बघणार. गॅप करणार शेवटला सांगतोय. गॅप करणार आता काय केलं आपण? ते काय ते खांब आहेत. हा, झाड आहेत का खांब आहेत काय करणार? हा, जेवढे खांब आहेत खांबापेक्षा आता बघा दिले काय खांब, खांबावरनं मी कुठे येणार? गॅपवरती. गॅपवरनं मी गॅपवरती जाणार आणि गॅपवरनं परत खांबावरती जाणार. लक्षात आलं काय? तुमचं उत्तर शेवटला 10 पण येणार आणि 11 पण येणार. कळते काय? म्हणजे गॅपची संख्या 10 येणार शेवटला. बघा काय येणार की चौथ्या खांबापर्यंत आहे, म्हणजे बघा पहिला खांब, दुसरा खांब, तिसरा खांब, चौथा खांब, हे गॅप किती झालं? 3 गॅप. म्हणजे 3 गॅप जायला त्याला किती वेळ लागतोय? 6 मिनिटं. तर एक गॅप किती वेळा जाणार? 2 मिनिटात. 2 मिनिटात एक गॅप, बरोबर आहे. तर 20 मिनिटात किती गॅप? 10 गॅप आलेत ना, 10 मधले गॅप आलेत. 10 गॅप तर खांब किती असणार? 11वा. म्हणजे उत्तर किती येणार? 11वा. मस्त पैकी म्हणतोय 10वा येणार, 10वा नाही 11वा येणार. ओके, समजलं? म्हणून काय म्हणतोय, गॅप ही कन्सेप्ट लय महत्वाची आहे. गॅप काय आलं की सगळं. चला या पुढचा. हा विचार करायला लागतोय, काय तुम्हाला समजायला पाहिजे काय दिलंय ते. अर्धा पानचं एक्सप्लेनेशन आहे, ते काय गरजेचं नाही आपल्याला. आपण आपल्या ह्याच्यावरती राहणार, बरोबर आहे. पहिली गोष्ट बघा, पहिल्यांदा काय म्हणतोय की वेगवेगळ्या वेळेला सुटलेल्या 2 वेगवेगळ्या गाड्या आहेत, फक्त दोघांच्या मधलं अंतर समान आहे. तुम्ही हे 2 पद्धतीने सोडवू शकता. एक म्हणजे अंतर प्रेडिक्ट करून, की बाबा 3.5 तासात अंतर जातोय आणि 4 तासात अंतर जातोय, बरोबर आहे. तर त्यांच्यामध्ये काय घेणार तुम्ही? एक ठराविक असं अंतर घेणार आणि त्याचं स्पीड काढणार. स्पीड काढून पण सोडवणार पुढं. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला सोडवून सांगतो, बरोबर आहे. कोणत्या पद्धतीनं तुम्हाला आवडते ते तुमच्या पद्धतीनं घ्या. पहिल्यांदा म्हणजे बघा, एम ही गाडी किती तासात सुटते? एम ही गाडी 3 तासात अंतर पार करते. किती? सॉरी 4 तासात. 4 तास आहे ना, 5 ते 9 4 तास, बरोबर. आणि दुसरी कोणती आहे? एन ही गाडी किती तासात? 3.5 तासात, बरोबर. मग आपण दोघांचा भाग जाणारी म्हणजे दोघांचा लसावी काढून असं एखादं आन्सर आपण अज्युम करणार किंवा धरणार, गृहीत धरणार की एवढं अंतर असेल, बरोबर आहे. मग मी अंतर किती धरतो? 4 तासात पास होईल आणि 3.5 तासात पास होईल, म्हणजे 4 न पण भाग गेला पाहिजे आणि 3.5 न पण भाग गेला पाहिजे. अशी मी सोपी संख्या धरायची म्हटलं तर मी 560 धरतो. 560 कशी काढली? 4 न किंवा 40चा आणि 35चा लसावी काढा तरी पण इत्या, कशी काढा म्हणजे तुमच्यावरती. कोणती घेऊया? 280 पण चालते, 280 पण चालते, 560 पण चालते. आपण 280 घेऊया, सोपं, बरोबर आहे. म्हणजे समजा ह्याच्यात काय, दिल्ली ते मेरठ हे अंतर किती आहे म्हणलो मी? 280 किलोमीटर आहे. ज्यावेळी हे अंतर किती असेल? 280 किलोमीटर असेल, तर जर का एम ही रेल्वे 4 तासात पार करते तर त्याची स्पीड किती असणार? बरोबर. आणि एन ही रेल्वे जर का किती वेळ पास करते? 3.5 तासात पास करते, तर 280 भागिले किती येणार? 3.5, बरोबर आहे. याचं उत्तर 2800 भागिले 35. 35 एके 35, 35 दोन्ही 70, 35 8 280 पाठ करा म्हणून सांगितले. येणार म्हणजे येणार, ते लागणारच आहे तुम्हाला. 35 8 म्हणजे स्पीड किती येईल? 80. कळालं? याचं स्पीड आलं किती? एमचं स्पीड किती आलं? 70. याचं किती आलं? 80. आता इथून पुढे तुमचं काय होणार? प्रश्न सोडवायला सुरुवात होणार. पण लक्षात घ्या, ज्यावेळी 2 बाजूकडनं रेल्वे येणार आहेत, इकडे एक रेल्वे येणार, इकडे एक रेल्वे येणार आहे, 2 रेल्वे ज्यावेळी अपोजिट डायरेक्शनने येणार आहेत, वेगांची काय होणार? बेरीज. पण वेगांची बेरीज कधी होणार? ज्यावेळी ते एकाच टायमिंगला सुटतील त्यावेळी. ही पण 6ला सुटणार, ही पण 6ला सुटणार. समजा काय झालं, ही 6ला सुटते आणि 8ला सुटायला लागले, तर तुम्ही काय करणार? ही 8ला सुटणार आहे ना, तोपर्यंत ही किती प्रवास करते?
ही एकटी किती प्रवास करते ते प्रवास घेणार आणि तो त्यातनं वजा करणार, म्हणजे जेणेकरून मी दोन्ही वेळे एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे आणि एकत्र असं म्हणून चालेल काय ही 8ला सुटते, नाही हिलाच लवकर सुरुवात करूया असं नाही. गणित सांगितले काय, एक 6ला सुटते एक 8ला सुटते, तर 6ची रेल्वे 2 तास प्रवास करून काहीतरी अंतर कट करेल ना, मग ते एकूण अंतरातनं ते वजा करायचं, म्हणजे शिल्लक दोघांच्यातलं अंतर काढणार. हीच कन्सेप्ट इथं फॉलो करायची आहे. सुटणार आहे कोण पहिला, एम सुटणार आहे किती वाजता, 5 वाजता. दुसरी सुटते किती वाजता, 7 वाजता. याचा अर्थ एम ला 7 वाजेपर्यंत काहीतरी अंतर पार करणार आहे ते अंतर काढून घ्यायचं. एमचं स्पीड किती आहे आपलं 70, 2 तासात किती पास करेल 140. म्हणजे एम ने 140 अंतर पार केलं तर दोघांच्यातलं जे 280 अंतर होतं ते किती झालं, निम्यापर्यंत आली ना ती गाडी. अंतर राहिलं किती शिल्लक 140. 140 अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल, आता बघा दोन्ही बाजूंना चालू झालं, आता ही पण रेल्वे चालू झाली ती पण रेल्वे चालू झाली, वेग किती होईल दोघांची बेरीज, बरोबर काय, दोघांची बेरीज म्हणजे वेग किती होणार 150, बरोबर आहे. वेग होणार 150 आणि अंतर किती पास करायचं आहे 140, म्हणजे अंतर भागिले तुमचा किती येणार वेग, आलं किती 14 तास, बरोबर आहे. अपूर्णांक मिळाला. मागं पण सांगितलंय ज्यावेळी एखादा अपूर्णांक तुम्हाला तासाच्या स्वरूपात मिळतोय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रूपांतर कशात करायचं आहे मिनिटात करायचं आहे, तर त्या अपूर्णांकाला तुम्ही डायरेक्ट किती न गुणा 60 न गुणा. 15 × 15, 15 चोक 60, 14 चोक 56, म्हणजे ज्यावेळी दोन्ही रेल्वे सुरुवात होतील तिथून पुढं 56 मिनिटांनी दोन्ही रेल्वे एकमेकाला भेटतील. म्हणजे किती येणार उत्तर, 7 वाजता सुरुवात झाली क्रॉसिंगला, म्हणजे 7:56 तुमचा आन्सर यायला पाहिजे. समजा वैशक. हा आता दुसरी मेथड, हे लिहून घ्या आधी, हे लिहून घ्या आधी. चला चला दुसरी मेथड म्हणजे काय की एक रेल्वे कितीला सुरू होते 5ला, दुसरी होते 7ला सुरू, बरोबर आहे. ती पोहोचते कितीला, ती पोहोचते कितीला 9ला आणि दुसरी पोहोचते 10:30. म्हणजे मधला टाइम किती आहे ज्या टाइम मध्ये त्या रेल्वे एकमेकाला गाठ पडू शकतात ते म्हणजे 7 ते 9. ह्या टाइम मध्येच कुठेतरी त्या एकमेकाला भेटणार आहेत, बरोबर आहे. म्हणजे हा किती तासाचा वेळ आहे 2 तास, म्हणजेच या किती मिनिटामध्ये 120 मिनिटामध्ये त्या दोन रेल्वे एकमेकीला भेटणार आहेत, बरोबर आहे. लागणाऱ्या वेळेचं गुणोत्तर किती आहे, वेळेचं गुणोत्तर एम कितीला लागतोय 4 तास, एन किती लागतोय 3.5 तास. 3.5 आहे, पॉइंट घालवायसाठी मी काय करतो दुप्पट करतो, म्हणजे इथे किती आलं 8 तास, बरोबर. हे जर का 8 तास 7 असेल तर लागणाऱ्या वेळेचं गुणोत्तर काय असेल, सॉरी हे वेळेच आहे ना, वेगाचं गुणोत्तर काय असेल, बरोबर. वेगाचं हे असेल तर अंतराचं काय असणार, सेम तेच, बरोबर आहे. म्हणजे ह्या गुणोत्तरामध्ये दिलेली तुम्हाला काय करायचं आहे, ह्या गुणोत्तरामध्ये 7 तास 8 ह्या गुणोत्तरामध्ये ह्या 2 तासाला विभागायचं, ह्या 2 तासाला सेपरेट करायचं आहे. सेपरेट करताना मी काय करतो, मला सेपरेट करायचं आहे, बरोबर आहे. सेपरेट करताना मी काय करतो, एकूण भाग किती करणार 8 आणि 7 15 भाग करणार, 15 ने ह्याला भागलं उत्तर किती आलं 8, बरोबर आहे. 8 उत्तर आलं. 8 7 8 64, 8 7 56, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला 2 प्रकारचा वेळ मिळून जाईल, एक मिळणार किती 64 मिनिटं, दुसरा किती मिळणार 56 मिनिटं, सॉरी किती 56 मिनिटं. दोघांच्या पैकी एक तुमचा आन्सर असणार, जे की आता किती आहे तुमचा ऑप्शन नुसार 7:56. लक्षात आलं. चला हा पार्ट ए अपन इथंच थांबूया, पार्ट बी कल के लेक्चर में